रेकीची प्रार्थना आपण आत्ता म्हटलेली आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळून पाण्याच्या ग्लासवर ठेवायचे. कप शेपमध्ये असे हात ठेवायचे आहेत. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आयुष्यात आत्तापर्यंत मला ज्या ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. सातत्याने जेव्हा आपण हे रेकीचे 5 तत्व लक्षात घेतो तेव्हा एक प्रकारचे संस्कार आपल्या अंतर्मनाला व्हायला लागतात आणि त्याद्वारे जी काही संकट येतात त्या संकटांवर आपण मात करायला शिकतो. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे. आता तुम्ही जे जे रेकीचे चिन्ह आहेत ती रेकीची चिन्ह पाण्यावर काढायला घ्या. सगळ्यात अगोदर ओम काढायचं आहे. मग त्यानंतर आजचं बीजाक्षर आहे हम आणि क्षम. ते हम आणि क्षम काढा. मग त्यानंतर तुम्ही काढायचे रेकी स्तर 2 झालेल्यांनी पुढची, ज्यांच्या रेकी स्तर 2ची दीक्षा झालेली आहे त्यांनी काढायचं आहे हॉन्शा झाशोनेन. पूर्ण लक्षपूर्वक हॉन्शा झाशोनेन काढा. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. मग काढायचं आहे हार्मणीचं चिन्ह सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी स्तर 3च्या पुढच्यांनी काढायचे. बघा, पूर्ण लक्ष देऊन झोनारचं चिन्ह काढा. झोनार झोनार झोनार. झोनार आपण रात्रीच्या वेळेस जास्त काढतो कारण त्या जो जो दिवस असतो, काल दुर्गाष्टमी झालेली, आज काही प्रमाणामध्ये अष्टमी आहे आणि नवमी लागलेली आहे. तर नवमी आणि याचा संबंध अधिक महिना सुरू आहे, ज्याचा संबंध आहे या पवित्र जन्माशी. आणि त्याचबरोबर आपल्या प्रारब्धामध्ये आपला कुठला जन्म असेल तर त्याच्याशी पण संबंध आहे. म्हणून आत्ता आपण झोनारचं चिन्ह काढलेलं आहे. मग त्यानंतर रेकी मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन रेकी मास्टरचं चिन्ह काढायला घ्या. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. दोन्ही हात असे एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात बघा दोन्ही डोळ्यांवर ठेवायचेत आपले हात. आपल्या हातामधनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. पवित्र आत्म्याचा संबंध या चक्राशी आणि त्याचबरोबर गुरुतत्वाशी संबंधित असलेले आपले आज्ञाचक्र, याच्यावर पूर्ण आत्ता लक्ष घेऊन यायचं आहे. आता आपल्या कल्पनेमधून आज्ञाचक्र ज्याचं स्थान आहे दोन्ही भुवयांच्या मध्ये, त्या ठिकाणी गर्द असा निळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या गर्द निळ्या प्रकाशामध्येच निळ्या रंगामधले 2 पाकळ्यांचं फूल बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे 2 पाकळ्या ज्याचा संबंध आहे या पवित्र आत्म्याशी आणि या मनुष्य जन्माशी. कल्पना करायची आहे प्रत्येक श्वासासोबत एक गर्द निळा प्रकाश आपल्या आतमध्ये येतोय. आपले सहस्त्रहार चक्र तिथून या ब्रह्मांडीय शिवशक्तीचा प्रवेश आतमध्ये झालेला आहे. आता आपला इंडेक्स फिंगर घ्यायचा आहे उजव्या हाताचा. इंडेक्स फिंगर घेऊन ज्या ठिकाणी आपण टिकली लावतो भुवयाच्या मध्यस्थानी, त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन द्यायचं आहे. क्लॉकवाईज मोशन द्या, त्यानंतर अँटी क्लॉकवाईज मोशन द्यायचं आहे. इथल्या चक्राला आपण ॲक्टिवेट करत आहोत. आणि मग त्यानंतर परत आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा.
चंद्रनाडीशी संबंधित असलेलं आजचं रेकीचं ध्यान म्हणून उजवा हात समोर घ्या, त्याच्यावर डावा हात ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि अगदी सावकाश श्वास सोडत 3दा मकार रूपी ओमचं उच्चारण करा. आणि मग ह्या चक्राचे उपबीज मंत्र हम आणि क्षमचं उच्चारण करा. ओम क्षम आपला उच्छ्वास चेक करायचा आहे. डाव्या बाजूची नाकपुडी आपली ॲक्टिवेट झालेली आहे, कारण चंद्रनाडीवरचं आजचं रेकीचं ध्यान आहे. बघा, डाव्या बाजूची नाकपुडी आपली आता ॲक्टिवेट झालेली आहे. चंद्रनाडी जिचा संबंध आहे, या चंचल मनाला ती शांत करत आहे. आपल्या या शरीराला थंडावा देण्याचे काम चंद्रनाडी करत आहे. चंद्रनाडीशी संबंधित असलेले आजचे रेकीचे ध्यान चंद्रनाडीला आत्ता आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आहे. कल्पना करायची आहे गर्दनिळा प्रकाश, त्याचा प्रवेश आपल्या सहस्त्रहार चक्रामधून आतमध्ये झालेला आहे. आणि हा प्रकाश आता चक्राकाररित्या आपल्या आज्ञाचक्रावर म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये चक्राकाररित्या फिरत आहे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. आपण एक अतिशय आनंदी आणि पवित्र आत्मा आहोत. या भावनेला आपण एकदम दृढ करत आहोत. ज्योती स्वरूपामध्ये पवित्र आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या ज्योतीचा रंग आज पूर्ण गर्दनिळा आहे. या चक्रामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव, आपले दोन्ही डोळे, चेहऱ्यावरचा प्रत्येक अवयव, या प्रत्येकाला आपण आत्ता ऊर्जा देत आहोत. गुरुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आपल्या सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार मानायचे. वासंती ताईंचे खूप आभार, ज्यांच्यामुळे मला रेकीचे ज्ञान मिळालेले आहे. त्यानंतर प्रत्येक गुरूंचे आभार मानायचे. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार करायचा आहे. दत्तगुरु संप्रदायामधल्या सगळ्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. रेकी ही ब्रह्मांडीय शिवशक्ती, याचा ध्यास आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. भविष्यात ज्या ज्या गोष्टी घडणार आहेत त्याचे इंट्युशन आपल्याला आता व्हायला लागलेलं आहे. सातत्याने जेव्हा आपण रेकीची साधना करतो, रेकीचं ध्यान करतो, त्याद्वारे विविध गोष्टींची सूचना आपल्याला पूर्वसूचना आधी मिळायला लागते. ती पूर्वसूचना आपल्याला स्वप्नामधनं मिळते. काही सूचना आपल्याला अगोदर मिळतात. काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अशा घडत आहेत, जणू या रेकी शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. ज्या ज्या गोष्टी जशा घडत आहेत त्या घडू द्या. एक मनापासून प्रार्थना करायची या ब्रह्मांडीय शिवशक्तीला, माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याची तीव्रता कमी होऊ दे.
चांगल्या गोष्टी, या चांगल्या गोष्टींची मला कृतज्ञता राहू दे. जी काही संकट माझ्यावर येणार आहेत, ती संकट अतिशय सूक्ष्म स्वरूपामध्ये असू दे. आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव, जसे की आपले दोन्ही डोळे, कपाळाच्या मागचा भाग, चेहऱ्यावरचा सूक्ष्म अवयव, आता ह्या अवयवांमध्ये जर आपल्याला काही त्रास होत असेल, काही अडथळे असतील, त्याच्यासाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत. इथल्या अवयवाची, ह्या आज्ञाचक्राची आत्ता माफी मागायची आहे. हे आज्ञाचक्रा, माझे रेकीचे गुरु, सगळे आध्यात्मिक गुरु, इथले सूक्ष्म अवयव, मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या विचारांद्वारे, स्वतःची काळजी न घेतल्यामुळे ह्या चक्रामध्ये अडथळे तयार झालेले आहेत. होपोनोपोनो ह्या प्रभावी प्रार्थनेद्वारे मी या अडथळ्यांची जबाबदारी घेतलेली आहे. इथल्या सूक्ष्म अवयवांवर माझं खूप प्रेम आहे. यापुढे प्रत्येक अवयवाची मी खूप काळजी घेत आहे. खूप आभार. ज्योती स्वरूपामधल्या माझ्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे, माझ्या गुरूंचे खूप आभार. सगळ्या गुरूंचे मला आशीर्वाद मिळत आहेत. आजच्या अधिक महिन्यामधील रविवारच्या दिवशी खूप आभार भगवंताचे. आपण खूप भाग्यवान आहोत. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थितरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे. दिव्य गर्दनिळा प्रकाश ह्या चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे. त्याद्वारे सगळीकडे ही ऊर्जा पोचत आहे. खूप आभार मानायचे भगवंताचे. आज रविवारचा दिवस, काल भैरवांचा दिवस. नकारात्मक ऊर्जांचा जर आपल्याला त्रास होत असेल, तो त्रास कमी होण्यासाठी काल भैरव देवांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप, त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होत आहे. ज्यांना अनेक नावांनी संबोधलेला जाते, असे कालभैरव, ओम भ्रम भैरवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. या पुरुषोत्तम मासाचे खूप आभार मानायचे. या महिन्यामध्ये जेवढं आपण अधिक पुण्यकर्म करत आहोत, त्या पुण्यकर्मामधलाच एक भाग म्हणजे अखंड नामस्मरण, ज्याचा अधिक मासाच्या पोथीमध्ये आज अध्याय आलेला आहे. पूर्ण एकरूप होऊन आपण नामस्मरण करत आहोत भगवंताचे. त्या नामस्मरणाद्वारे परमतत्वाशी आत्ता आपण ह्या क्षणाला एकरूप होत आहोत. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा. नामस्मरण आणि बीजमंत्र याचं उच्चारण आत्ता आपण करणार आहोत. क्षम अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. ओम ब्रह्म भैरवाय नमो नमः. खूप आभार इथल्या सूक्ष्म अवयवांचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा. हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. एक गरम प्रवाह आपल्या दोन्ही तळहातांमधनं वाहत आहे. दिवसेंदिवस आपण अधिकाधिक सक्षम होत आहोत. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा, प्रत्येक अवयव ज्याचा संबंध आहे विविध चक्रांशी. या चक्रांना आपण सातत्याने रोज ऊर्जा देत आहोत. प्रत्येक ग्रंथी, कपाळाच्या मागचा भाग, या प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. खूप आभार मानायचे. गर्द निळ्या प्रकाशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण हात ठेवत आहोत तिथला भाग गर्द निळ्या प्रकाशात बघा आणि मग बीजमंत्रांचं उच्चारण करा. हम क्षम अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे. चांगली श्रवण शक्ती ज्याद्वारे आपण चांगली स्तोत्र, चांगले मंत्र, विविध चांगल्या गोष्टीचं आपण ऐकत आहोत. चांगली श्रवण शक्ती एक दैवी देणगी आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्या बंद डोळ्यांमधनं कानाच्या आतमधला भाग बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कानाच्या आतमध्ये असलेली पोकळी आणि त्यानंतर असलेले विविध अवयव. एक गर्द निळा प्रकाश आपल्या कानाच्या आतमध्ये पडलेला आहे. खूप आभार म्हणायचे इथल्या सूक्ष्म अवयवांचे. हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे लक्ष द्या. जर काही वेगळ्या गोष्टी आपण आपल्या कानांनी ऐकल्या असतील तर त्यांना आपण लेट गो करत आहोत. एका बाजूने ऐकून आपण दुसऱ्या बाजूने सोडून देत आहोत. चांगल्याच गोष्टींना आपण श्रवण करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम श्रवण शक्तीचे बीजमंत्रांद्वारे. हम क्षम ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. ओम ब्रह्म भैरवाय नमो नमः. खूप आभार मानायचे त्या दैवी शक्तींचे, पवित्र आत्म्याचे खूप आभार. अगदी सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. गर्द निळा प्रकाश आता ह्या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ब्रह्मांडामध्ये असलेल्या विविध शक्तींचे प्रवेशद्वार जे टाळूच्या मध्यस्थानी आहे, त्या टाळूच्या मध्यस्थानावर सहस्त्र पाकळ्यांचे गर्द निळ्या रंगाचे कमळाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. ही प्रत्येक पाकळी ज्यांचा संबंध आहे विविध ज्ञानेंद्रियांशी, कर्मेंद्रियांशी, असंख्य नसनाड्यांशी, प्रत्येक न्यूरॉनशी,
आणि ह्या अशा गर्द निळ्या रंगाच्या कमळाच्या आतमध्ये आहे पिवळा गाभा. एक सोनेरी दिव्य असा पिवळा प्रकाश पडलेला आहे. या दिव्य पिवळ्या प्रकाशामध्ये आपण न्हावून निघालेलो आहोत. एक दिव्य प्रकाश ज्याचा संबंध आहे तीक्ष्ण बुद्धिमत्ता. या तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत. जर काही आपण वेगळे विचार केले असतील, आपल्या मेंदूंना विचार करून आपण त्रास दिला असेल, किंवा इथल्या चक्रामध्ये जर काही त्रास होत असेल, तर माफी मागायची आहे. आपल्या बुद्धिमत्तेची, इथल्या प्रत्येक अवयवाची होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे माझी तीक्ष्ण बुद्धिमत्ता, माझे दोन्ही सक्षम मेंदू, दैवी ब्रह्मांडीय शक्तींनो मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. तुम्ही सगळेजण अगदी व्यवस्थित काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या विचारांद्वारे मी स्वतःहून हे अडथळे तयार केलेले आहेत. ज्या गोष्टी, ज्या व्यक्ती मला आत्तापर्यंत आयुष्यात भेटलेल्या आहेत, त्या कदाचित एखाद्याला मिळाल्या पण नसतील. मी खूप आभार मानते माझ्या या पवित्र मनुष्य जन्माचे. रेकी या ब्रह्मांडीय शक्तीचे मी खूप आभार मानते. माझ्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार. आजपासून मी माझ्या दोन्ही मेंदूंची खूप काळजी घेत आहे. ज्या विचारांची गरज नाही आहे त्या विचारांना मी आता सोडून दिलेलं आहे त्या क्षणाचा मी भरभरून उपयोग करत आहे, सदुपयोग करत आहे. अखंड नामस्मरण उठता बसता विविध काम करताना मी करत आहे. त्याद्वारे ईश्वरीय शक्तीचे मला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे हम क्षम सोहम म्हणजे मी तोच पवित्र आत्मा आहे. बघा, या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला लक्षात येते, जरी देह वेगवेगळे असले तरी आत्मा हा एकच आहे, ज्योती स्वरूपामधला, जो सगळ्यांमध्ये आहे, जो चिरंजीवी आहे, ज्याचा कधीही नाश होत नाही. वेगवेगळी वस्त्र आपण धारण करतो, म्हणजे मनुष्य वस्त्र आत्ता आहे. आपल्या मागच्या जन्मामध्ये आपण कदाचित पशु, पक्षी, प्राणी काही असू असेल, पण ह्या जन्मामध्ये तीक्ष्ण बुद्धिमत्ता आपल्याला मिळालेली आहे. अतिशय हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी. खूप आभार मानायचे या मनुष्य जन्माचे. ओम द्वारे अगदी सावकाश आपले दोन्ही हात सोडायचे. दोन्ही हात सोडून आपल्या दोन्ही मेंदूंवर ठेवा. सक्षम दोन्ही मेंदू अगदी उत्तमरित्या काम करत आहे. रोज सातत्याने आपल्या दोन्ही मेंदूंना आपण ऊर्जा देतोय. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे हम क्षम सोहम
सोहमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. परत दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. कंठाच्या मध्यस्थानी दोन्ही हात ठेवा. गर्दनिळ्या प्रकाशामध्ये आपल्या कंठाला बघायचे. ज्या ठिकाणी आहे विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र, ज्याचा संबंध आहे या पवित्र मनुष्य जन्माशी. या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येते कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत, ज्याच्यामध्ये अतिशय प्रभावी असलेले नामस्मरण, ते नामस्मरण आपण जास्तीत जास्त करत आहोत. एकही क्षण वाया न घालवता श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचे आणि त्या रोखलेल्या श्वासामध्ये मनातल्या मनात रामाचं उच्चारण करा, म्हणजे नामाचं उच्चारण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. बघा, हेच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय मनातल्या मनात म्हणा. फक्त सगळ्यांनी लक्ष द्यायचे की श्वास घ्या, श्वासाला रोखा. कुठेही जास्त ताण नकोय. जेवढ्या वेळ तुम्हाला श्वास रोखता येईल तेवढ्याच वेळात श्वास रोखून भगवंताचं नामस्मरण करा. त्याच्यामध्ये तुम्ही रामनाम पण म्हणू शकता. श्रीराम जे भगवंताचाच एक अवतार आहे. खूप आभार. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, आकाश तत्व ज्याचा संबंध आहे शरीरामध्ये, ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे, पोकळी आहे, तिथे सामावलेले आहे आकाश तत्व. आणि त्याचबरोबर या आकाश तत्वाचा संबंध आपल्या चांगल्या विचारांशी. आता ह्या आकाश तत्वाचीच आपण माफी मागायची आहे. विशुद्ध चक्र इथला सूक्ष्म अवयव, आपले दोन्ही हात, कंठाचं मध्यस्थान, या चक्रात जर कोणाला काही त्रास असेल, घशाचा वारंवार त्रास असेल, थायरॉईडचा त्रास असेल, आपले दोन्ही हात तिथे काही त्रास असेल, तर माफी मागायची या आकाश तत्वाची, या तत्वाची, या चक्राची अधिदेवता, बुद्धीची देवता देवी सरस्वती यांना आज्ञाचक्रातनं बघायचंय. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात करायचा आहे. हे ज्ञानाची देवता देवी सरस्वती, हे आकाश तत्वा इथला सूक्ष्म प्रत्येक अवयव मला माफ करा, कृपया मला माफ करा. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या खाण्याच्या सवयीद्वारे, वेगळ्या विचारांद्वारे स्वतःहून मी माझ्या या विशुद्ध चक्रामध्ये अडथळे तयार केलेले आहे. यापुढे मी ह्या पवित्र मनुष्य जन्मामधली खूप काळजी घेत आहे. माझ्या स्वतःची मी खूप काळजी घेत आहे. या शिवशक्तीच्या आशीर्वादाने मी स्वतः तर सक्षम होतच आहे, पण माझ्या सोबत मी इतरांना पण सक्षम करत आहे. गर्द निळा प्रकाश आता ह्या चक्रावर पडलेला आहे. जणू शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. चक्राकाररित्या ही ऊर्जा फिरत आहे आणि तिच्याद्वारे आपल्या दोन्ही हातांना, कंठामध्ये असलेल्या प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि अगदी सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. हम क्षम हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचे.
आता सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. आपल्या बंद डोळ्यांमधून पाठीच्या मध्यस्थानी असलेल्या मेरुदंडाला बघायचे. या मेरुदंडाच्या मधल्या भागात आहे सुषुम्ना नाडी, जिच्यावर आधारित आहे आपल्या पूर्ण शरीराचे कार्य. या सुषुम्ना नाडीची आपण काळजी घेत आहोत, जिच्यावर आहेत सगळी चक्र. या सुषुम्ना नाडीला गर्दनिळ्या प्रकाशामध्ये बघायचे. या सुषुम्ना नाडीच्या भोवती वेटोळे घालून बसलेली आहे पिंगळा नाडी आणि इडा नाडी. आणि हे वेटोळे आपल्या सहस्त्रहार चक्रापर्यंत गेलेले आहेत. त्यांना आपण जागृती देत आहोत. खूप आभार मानायचे सक्षम विशुद्ध चक्राचे. बीजमंत्रांद्वारे हम क्षम मी देवा आणि निर्माण केलेला एक पवित्र आत्मा आहे, आनंदी आत्मा आहे. या शिवशक्तीच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्याचे कल्याण होत आहे आणि दुसऱ्यांचे पण कल्याण करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. खूप आभार. अखंड नामस्मरण मी करत आहे. त्याचबरोबर भरभरून अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान मी करत आहे. खूप आभार माझ्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. या सक्षम खांद्याच्या ठिकाणी गर्दनिळ्या प्रकाशामध्ये देवांचे देवदूत चित्रगुप्तांना बघायचे. सूक्ष्म स्वरूपामध्ये असलेले हे देवांचे देवदूत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहे. सातत्याने आपण चांगलीच कर्म करण्याचा प्रयत्न करत आहोत. राग, लोभ, द्वेष, मत्सर यांचे प्रमाण कमी झालेले आहे. मनुष्य योनी आहे, त्यामुळे आपण हवी असणारी त्या भावनेमध्ये आपण आहोतच. पण जे काही मिळालेले आहे त्याबद्दल आपण कृतज्ञता आहे आपल्याला. ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत, येऊन गेलेल्या आहेत, त्या प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. हम क्षम ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. ओम ब्रह्म भैरवाय नमो नमः. खूप आभार या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे, देवी सरस्वतींचे खूप आभार. ऐमद्वारे, ऐम हा त्यांचा बीजमंत्र. ऐम ऐम अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवायचे. दंडाच्या आतमधला प्रत्येक अवयव, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी सगळ्यांना गर्दनिळ्या प्रकाशात बघायचे. आपल्या दोन्ही हातांवर गर्दनिळा प्रकाश पसरलेला आहे. जणू साक्षात सगळ्या ईश्वरीय शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही दंडांचे.
बीजमंत्रांद्वारे. हम शम या 2 बीजमंत्रांद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढत आहे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवायचे. दोन्ही हातांना आपण गर्दनिळ्या प्रकाशामध्ये बघत आहोत. तळ हातावर असलेली असंख्य चक्रे, या चक्रांना आपण रोज ऊर्जा देत आहोत. प्रत्येक बोट, दोन्ही सक्षम हात, ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे, खूप आभार म्हणायचे बीजमंत्रांद्वारे. हम क्षम खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे, ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. छातीच्या मध्यस्थानी ठेवा. पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाला या स्थानावर बघायचे. लख्खासा गर्दनिळा प्रकाश या शिवलिंगावर पडलेला आहे. डोकं टेकवून शिवलिंगाला साष्टांग प्रणिपात. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, वायूची देवता पवनपुत्र हनुमानजी यांना बंद डोळ्यांमधनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. हम क्षम अगदी सावकाश आपले दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवायचे, ज्या ठिकाणी आहे शरीरातला महत्त्वाचा स्नायू आपले हृदय. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, या चक्रामध्ये जर काही अडथळे असतील, वारंवार आपल्याला छातीची दुखणे असतील, किंवा वायू जर असंतुलित असेल, तर ह्या सगळ्याची माफी मागायची होपोनोपोनो प्रार्थनेद्वारे. हे वायू तत्वरूपी हनुमानजी, वायू तत्वा, मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. यापुढे मी माझ्या अनाहत चक्रामधील प्रत्येक अवयवाची व्यवस्थित काळजी घेत आहे. शिवशक्तीचे जणू मला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. हम क्षम अगदी सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा. हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे लक्ष द्या आणि मग बीजमंत्रांचं उच्चारण करा. ओम
हम क्षम सोहम. लख गर्दनिळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. दोन्ही हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचंय आणि सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून नाभीच्या 4 बोटं वरती ठेवायचे. मणिपूर चक्राला आपण रेकी देत आहोत. अग्नी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नी तत्व ज्याचा संबंध आहे सूर्य नाडीशी, पिंगळा नाडीशी, उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्याला उष्णता मिळत आहे, ज्यांच्यामुळे मिळत आहे ते सूर्यनारायण. त्यांना बंद डोळ्यांमधनं बघा, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे, या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे. गर्दनिळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. अग्नी तत्वाच्या संदर्भात जर आपल्याला काही त्रास होत असेल, अन्नमय कोशामध्ये जर काही त्रास असेल तर माफी मागायची आहे. या सूर्य तत्वाची, अन्नमय कोशामधल्या प्रत्येक अवयवाची, हे अग्नितत्वा, हे सूर्यनारायणा, अग्नितत्वाच्या स्वरूपामध्ये असलेला इथला सूक्ष्म अवयव मला माफ करा, कृपया मला माफ करा. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे या चक्रामध्ये बिघाड झालेला आहे. यापुढे या चक्राची मी खूप काळजी घेत आहे. प्रत्येक अवयव तितकाच महत्त्वाचा, प्रत्येकाला मी ऊर्जा देते. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. हम क्षम. या पवित्र मनुष्य जन्माचे खूप आभार. सूर्यनारायणांचे खूप आभार. हातातनं जी रेकी वाहते त्या रेकीकडे लक्ष द्यायचंय. यापुढे आपण अतिशय विचारपूर्वकच अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे अर्ध्या अधिक आजारांपासून आपण एकदम लांब